आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही आली ना अजून सई. देवा, माझ्या नवऱ्यानं मला आणि माझ्या पोरांना वाऱ्यावर सोडलं. मधुकर होता म्हणून आमच्या डोक्यावर छप्पर तरी आहे. पण मी माझ्या मुलांसाठी काही करू शकले नाही. याचं सतत मला वाईट वाटतं रे. आयुष्यभर माझ्या सईच्या वाट्याला कष्ट आणि कष्ट आलेले. कष्टाचं आम्हाला कधीच काही वाटलं नाही. पण आता हे संकट काय वाढून ठेवलंयस आमच्या पुढे. मला तर काही मार्गच दिसत नाही. तूच आम्हाला मदत कर बाबा. तूच मार्ग दाखव. माझ्या साईचं रक्षण कर. काय चाललंय तुझं? मग अगं तू घड्याळ बघितलंस का? उशीर तर नाही झाला ना आपल्याला? अगं बाई, हो की वाजलेच की. माझं लक्षच नव्हतं घड्याळाकडे. मॉम, तुला माहितीये ना आपल्या सई टीचरला सगळं वेळेत लागतं. उशीर झालेला नाही आवडत. आता देवांश सरांनी स्वतः कबूल केलं की त्यांच्यात आणि माझ्यात काहीही नाही. हा व्हिडिओ बघून आता मामीचं तोंड बंद होईल. मामी, एक ना एक दिवस मी तुझ्या घरातून बाहेर जाणारच. माझ्या आईला बरोबर घेऊन मानाने घरातून बाहेर पडणार आहे. चल वहिनी, वहिनी, हे तू काय करतेस? साईची बॅग नको बाहेर काढू. मी तुझ्या पाया पडते, हात जोडते. ऐक ना, आपण थोडा वेळ वाट बघूया का? अगं ती येतच असेल, कुठेतरी अडकली असेल बघ ती. एवढ्या मोठ्या माणसाकडून पुरावा आणायचं म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही वहिनी. हे तुलाही माहिती. अगं हे बघ माझं ऐक वहिनी, तू त्या एवढ्या मोठ्या माणसाला कुठं घाटणार, कशी करणार ती? ऐक ना माझं वहिनी, खरंच ऐक. हे बघ, नाहीतर मी पण जाते तिच्या बरोबर. हो नाही नाही वंस, असं कसं? आपलं काय ठरलं होतं की ती अट पूर्ण करू शकली नाही तर ती घराबाहेर राहणार आणि तुम्ही या घरात राहून या घरातली कामं करणार. माझं कर्ज फेडायचं की नाही? ते पैन पै फेडल्याशिवाय मी काही तुम्हाला घराच्या बाहेर सोडत नसते.
आणि तुम्ही कशाला एवढं नाक घासताय ओ वंच? नाही, तुम्ही मायलेकींनी जे सांगितलं तेच करतोय आम्ही, काही वेगळं करत नाही आहोत. वहिनी अहो, अगं तुम्ही गप्प बसा. आपलं जे ठरलं होतं काय वहिनी ठरलं? दया दाखव जरा. अहो, वहिनी, पण असं- तोंड वर करून कोण अंजली, म्हणालो? अंजली बाळा, अंजली बाळा, सई तुझी बहीण आहे ना ग, तुझ्या एवढी ना ती. तुम्ही जर तिला घराबाहेर काढलं तर ती कुठं जाईल, काय करेल? तू सांग ना आईला, समजावून सांग ना आईला. आत्या तू शांत हो. मी बोलते, मी बोलू मॉमशी. हा बोल बोल. मॉम बघ, वहिनी अगं मला कळतंय तुमची लेक येते, मला पूर्ण कळतंय. पण कसं आहे ना, अंजली अंजली काय करते? अंजली, असं आम्ही नको तिला करू. मदत वहिनी, अगं, करतोय, अहो. आम्ही मदत नाही करतो तुमच्या लेकीची. एवढी जड बॅग उचलून ती कशी नेणार, म्हणून तिकडे बाहेर नेऊन ठेवतोय की नाही. आणि कोणी कोणी चॅलेंज दिलं होतं मला सांगा? नाकाचा शेंडा वर करून कोण म्हंटल होतं मी करून दाखवीन 24 तासाच्या आत? कोण म्हंटल होतं? मी म्हंटल होतं का? नाही. कसं जमणार वंच, सांगा बरं मला. कर्ज फेडायचंय की नाही? कर्ज आहे हे खरं आहे की नाही? 18 वर्ष झाली वंच. किती 18? किती चांगलपणा, कितीतरी किती दाखव, मी तरी किती दाखव, नाही का? वहिनी, अगं. मला माफ करा वहिनी, वंच. अगं, नाही काय मला तुमच्यासारखं दडून दडून सहानुभूती मिळवता येत नाही. वहिनी. मी आपली जे आहे ते आहे वाली बाई. माझ्या डोळ्यात काही पाणी येत नाही. झपका. अंजली, दार बंद कर. येस मॉम. आला नाही फोन. बरोबर ना अंजली? हो, करेक्ट करेक्ट बोलतेस तू. ठीक आहे, मी निघते. सई सई, अगं चहा नाश्ता काही केलास का? हो, सगळं काही केलंय. नाही, दिवसभर तिथे कार्यक्रम आहे ना शाळेत, म्हणून म्हंटल. मामी, मी नाश्ता वगैरे सगळं काही केलंय. मी निघते. अक्षय, सगळं घेतलंस ना तू? म्हणजे तुझा फोन वगैरे? हे बघ, नेमका फोन वाजायला लागला. उचल उचल उचल. हो, हॅलो. नाही, हा मुलांचे कॉस्ट्युम ना ऑफिसच्या कपाटात ठेवले. हो मॅम, पोचतेच आहे. हा. काय झालं मामी? हळूहळू बस. अरे देवा. हे घे पाणी पी. मॉम, काय झालं तुला? अगं सकाळपासून डोकं दुखतंय. आता अचानक इतकी मोठी कळ गेली डोक्यात ना. अरे देवा. ऐक मामी, गोळी घेतेस का? म्हणजे बरं वाटेल तुला. हो घ्यायची आहे, पण सापडतच नाहीये सकाळपासून. ऐक बरं, मी घेते ते गोळी तुला. हा? अगं नको तू. मी तुला उशीर होतोय, तुझ्या शाळेत कार्यक्रम आहे. अंजली देईल मला हा, मी अगं 2 मिनिटाचं काम आहे, मी लगेच गोळी देते. आई, ती गोळ्यांचा बॉक्स कुठे? इथेच ठेवला. तिथंच रे देवा. मामी, हा. काय करू देवा. अरे बापरे. हे घे, धर, गोळी घे. दे दे. पाणी देऊ का? बरं मामी, आता एक काम कर. तू परत एकदा नाश्ता कर, म्हणजे तुला बरं वाटेल. हो. हा, अंजली, मामीकडे लक्ष ठेव.
हो मी देईन ना. हो मी येते मामा, काळजी घे. ऐक मी हा उशीर जाऊ हो हो. हा वरून बोल. हा ताई, कशी आहेस तू? बरं ऐक ना बाळा, मी आता खूप गडबडीमध्ये, मी थोड्या वेळात कॉल करू तुला. थोडं अर्जंट आहे, आपण लगेच बोलूयात का जरा? का तुला आता कॉलेजला यावं लागेल. आत्ता? हा, हे बघ मी तुला सांगतो काय आहे, मला एका स्कॉलरशिप बद्दल कळलंय जस्ट, आणि खूपच लास्ट मोमेंट आहे म्हणून तुला लगेच कॉल केला. त्यांनी सांगितलं की फॉर्म एक भरावा लागेल आणि तो फॉर्म भरल्यावर फी माफ होईल आपली, आणि हॉस्टेलचा खर्चही देणार आहेत ते. ताई, तुझ्यावरचं बर्डन कमी होईल असं वाटलं म्हणून लगेच कॉल केला. वरून ऐक ना, हे काम उद्या केलं तर नाही चालणार का? नाही ना अगं, ते मला सारखं म्हणतात आजच लास्ट डेट आहे. पण ठीक आहे, मी काहीतरी करते. सई, काय झालं? वरून बरं आहे ना? आई तो एकदम बरा आहे, त्याला काही नाही झालं. अगं पण त्याला ना स्कॉलरशिप मिळते आणि त्याची फॉर्म भरायची आज नेमकी शेवटची तारीख आहे बघ. कार्यक्रम पण आज आलाय आणि फॉर्म भरायची डेट पण आजच आहे. दोन्ही महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी आल्यात. मला कळत नाही काय करू. आई, वरूनचं काम होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. अगं पण तुझ्या शाळेचा कार्यक्रम पण महत्वाचा आहे. सई आता काय करशील? सई, सई, मी जाऊ का तुझ्या स्कूलमध्ये? तू मला सांग ना काय काय करायचंय, मी करेन सगळं. मी खरंच सगळं हँडल करू शकते. सई, तुझं बरोबर आहे, मी थोडी वियर्ड वागली आहे तुझ्याशी. तुझा माझ्यावर ट्रस्ट बसणं इट्स डिफिकल्ट, मला माहिती आहे. आणि मी तुला सांगितलं ना, मी तुझ्याशी जे काही वागली आहे त्याचं ऑलरेडी खूप गिल्ट फिलिंग येते म्हणून मला तुझी मदत करायची इच्छा आहे. प्लीज मला तुझी मदत करू दे. करू दे ग. तिला तुला मदत करावीशी वाटते तर करू दे. अगं, ती उगाच घरात बसून राहणार आणि तू 2-2 ठिकाणी धावपळ करणार. त्यापेक्षा येईल ना ती तुझ्या शाळेत मदत करायला. हा, हॅलो. हो वरून येते मी. हो ठीक आहे अंजली, तू एक काम कर, तू शाळेत जा. मी वरूनचं काम संपवून लगेच शाळेमध्ये येते. मी एक काम करते, प्रिन्सिपल मॅडमला सांगते की तू येतेस म्हणून. ओके, थँक्यू सई. आणि सई, तू अजिबात काळजी करू नकोस हा, मी करेन सगळं हँडल. ऐक, शाळेमध्ये गेलीस की व्यवस्थित काम कर हां. आणि ऐक, तिथे लहान मुलं आहेत, त्यांच्याशी प्रेमाने वाग आणि त्यांना सांभाळून घे. ओके. त्यांना वाईट वाटेल असं काहीही करू नकोस. खूप लहान आहेत मुलं, त्यांना दुखवू नकोस हां. हो 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 सई. सई, तुला उशीर होत असेल, तू जा, वरून तुझी वाट बघत असेल. मी सगळं हँडल करेन. हो चल आई, मी निघते हां. अंजली ऐक ना, ऐक मिनिट जरा. हे घे, पाहुण्यांच्या स्वागतासाठी भाषण लिहिलंय, वाचून घे आणि छान कर हां. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मस्त कर सगळं. हो सई, पळ तू आता. आई, मी निघते, येते मी. बाय. सावकाश जागा, गाडी नको जोरात चालू. हो हो. आई ग, आई ग, परत कळ गेली बघा डोक्यात. वंच जरा चहा देता का? गरम गरम करून जरा बरं वाटेल. ऐक, हो देते. हो ऐक. शाबास. आता असं भाषण कर,
तो देवांश जहागीरदार तुझ्याकडे बघतच राहिला. डोंट वरी मॉम. अशी जादू करेन त्या देवांश जहागीरदारवर की त्याची नजर माझ्यावरून हटणारच नाही. कशाचा गोंधळ चाललाय? शांत राहा. हे बघा, आज आपल्या शाळेत पाहुणे येणार आहेत. मग तुम्ही असं वागणार आहात का त्यांच्या बरोबर? नाही ना? मग शांत आणि एका लाईनीत उभे राहा. चला तरच टर्न हो, लाईन उभं. हा good. मॅडम सई टीचर कुठे आहेत? तेच तर, कशाने आलात त्या? आज सई टीचर उशिरा येणार आहे, पण त्यांनी तुमच्यासाठी बेस्ट विशेस पाठवले आहेत. त्या म्हणाल्या त्यांना खात्री आहे की तुम्ही छानच परफॉर्म करणार. त्यांचा खूप विश्वास आहे तुमच्यावर. मग छान काम करणार की नाही तुम्ही? व्हेरी गुड. शिंदे, काय झालं मॅडम? अरे तो बॅनर कुठे अजून लावला का नाहीये? मॅडम विसरलो, आता लगेच लावतो. अरे प्रमुख पाहुणे येतील, लगेच घेऊन ये आणि लाव. होय मॅडम. हा. आपण जर चांगला माणूस झालो ना, तर आपल्याला आयुष्यात जे व्हायचंय, जे मिळवायचंय ते सगळं होणार. म्हणजे टीचर, डॉक्टर, पायलट, सायंटिस्ट, एनिथिंग. तुम्हाला जे व्हायचंय ते. पण आपण चांगला माणूसच होऊ शकलो नाही तर आपलं काहीही होणं काहीच उपयोगाचं नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण सर्वात आधी चांगलं माणूस व्हायचं. काय पटतंय ना? ओके देन, ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाय बाय. आता आमच्या शाळेची मुलं एक छान डान्स परफॉर्मन्स प्रेझेंट करणार आहेत. क्लॅप्स.
थँक्यू, तुम्ही खूप छान डान्स केलात हा. आता या सुंदर डान्स परफॉर्मन्स नंतर आमच्या स्कूलची मुलं एक छान नाटक सादर करणार आहेत आणि त्या नाटकाचं नाव आहे मित्र असावा तर असा. हे सर डॉक्युमेंट घेऊन गायबच झाले यार. आपण बाहेर जाऊन बघूयात का एकदा? हो ना, खरंच खूप उशीर झालाय. चल, जाऊन हा. बघूया. सर, हो चल. मित्र सुदामा, तू हे काय लपवतोयस? काय नाही. पोहे तू हे माझ्यासाठी आणलेस आणि तू मला सांगितलं नाहीस? वा, किती सुंदर आहेत हे पोहे. माझं तर पोट भरलं. कृष्णा, तू या गरीब सुदाम्याचे पोहे इतक्या चवीने खाल्लेस? तू नुसता द्वारकेचा नाही, मनाचाही राजा आहेस. तू माझा मित्र आहेस याचा मला गर्व आहे. मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत असं काही नसतं. मैत्री ही भावनांपेक्षा खूप मोठी असते. वरून एक मिनिट. काय झालं? वरून इकडे अगं झालं काय? पण थांब. वरून त्या टेम्पोला टेकून एक मुलगा उभा राहिलाय बघ, फोनवर बोलतोय. हा, त्याला ओळखलंस? नाही पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कॉलेजमधला नक्कीच नाही येतो, बट एक मिनिट. अगं हा तो अंजलीचा फ्रेंड आहे ना, तो पिकअप अँड ड्रॉप करायला तोच आहे ना? हा तोच आहे. हा इथं काय करतोय? माहित नाही, पण वरून मला काहीतरी गडबड नक्की वाटते. याआधी कधी आला होता का इथे तो? नाही, इथे पहिल्यांदाच पाहिलं मी. ताई, ते सर बघ तिथेच आहेत. हो. चल जाऊन बोलूया. वरून थांब थांब. का? सई, मी जाऊ का तुझ्या स्कूलमध्ये? सई, तुला उशीर होत असेल, तू जा. वरून तुझी वाट बघत असेल. मी सगळं हँडल करेन. आत्ता लक्षात आलंय माझ्या, हे सगळं अंजलीने केलंय. व्हॉट? हो. सर, हा एक सेकंड कर. सर तुम्ही मला हे सगळं काय करायला लावताय? हे सगळं चूक आहे. अरे बाबा, मी तुला किती वेळा सांगू होता, हा तू टेन्शन नको घ्या ना. काय चूक काय बरोबर, कशाला एवढं दिमाग लावता तू? अरे एक्टर का काम है जो स्क्रिप्ट मिला है उसको बास करने का, बस बात खत्म. सर, हो पण हे सगळं त्यांना खरं वाटतंय. अरे मेरे एक्टर, यही तो हमारी जीत है? अरे क्या नेचुरल एक्टिंग किया तूने. अरे थोड़ी देर के लिए तो मैं भी इम्प्रेस हो गया था. चल चल, तेरा रोल पक्का? पक्का? हाँ, नेक्स्ट पिक्चर. चल चल अब जा, वो वेट कर रहे हैं. चल चल. अरे ते वाट भागला ना, चला. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त काम केलंय. सो हे घ्या चॉकलेट्स. मग घे. खूप मस्त डान्स केलास तू.
खूप मस्त शिकवती. कोणाला कसं शिकवायचं ते त्यांना बरोबर कळतं. आम्हा सगळ्यांना ते खूप आवडतात. तुम्ही नेक्स्ट टाइम सही टीचरांकडून भाषण शिकून घ्या आणि नंतर मग बोला. ठीक आहे तुमच्या सही टीचरांकडून भाषण. चल आता चल. आता तू मस्त इथे बसून एकटा चॉकलेट खा. हा चल. थँक्यू. फक्त 3च पण तुमच्याकडे जायचं नाही. दिलेत ना तेवढे चुपचाप खा आणि तोंड बंद ठेव. कळलं? अजिबात आरडाओरडा करायचा नाही. काय रे जास्त बडबड करायची पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला? सगळे नाटक आहेत ना तुझी ती तुमच्या सई टीचर समोर करायची. मला हे सगळं आवडत नाही. कळलं का? काय रे मग अशी मला खोटारडी म्हणाला ना तू सगळ्यांसमोर? म्हणाला की नाही? आता तुला त्याची शिक्षा मिळेल. चुपचाप इथे बसून राहायचं. कळलं ना? अजिबात आरडाओरडा करू. आणि असं पण तू आता किती पण बडबड केली ना तरी बाहेर कोणालाच आवाज नाही. मी तुझं सई टीचरांना नाव सांगेन. कुणाला नाव सांगशील? कुणाला नाव सांगशील तू? सई टीचरला नाव सांगशील? जास्त शाणा झालाय हा? तर प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून ठेवेल. कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. चुप. दोन उघडा टीचर. मला येऊ दे ना टीचर. टीचर मला माझ्या आईकडे जायचंय. टीचर टीचर स्नेह टीचर असत्या तर अशा कधीच वागले नसत्या माझ्याशी. टीचर दार खोला ना. सई टीचर माझी मदत करा. सई टीचर. बोल ना. अंजलीला प्रॉब्लेम आहे ना माझा. तिने सांगितलं नाही सगळं करायला. बोल ना. वरुण 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 थांब. अरे सरक रे. वरुण थांब रे. वरुण वरुण थांब. वरुण कशाला बोलवलंस तू मला ताई? वरुण अरे तो फ्रॉड आहे. त्याने फसवलं आपल्याला. मग काय गरज होती? सोडलं नसतं त्याला. वरुण शांत हो. त्याला बोलून काय होणार आहे का? इथे आपलंच नाणं खोट आहे. या अंजलीला डोकं नाहीये का? पडले का? मी ना हिला फोन करून. वरुण नको. नाही, नाही, तिला ऐक, ऐकू- ऐक, वरुण तिला- नाही. शांत हो. शांत. एवढं हायपर होण्याची गरज नाही. काय चालू आहे सगळं? शांत राहा. मला माहितीये शाळेत पण घोळ घालून ठेवला असणार आहे तिने. मला जाऊन निस्तारावं लागेल आता. वरुण मी निघते. हा घे मोबाईल घे. पण ऐक अजिबात हायपर होऊ नको आणि शांत राहा. ठीक आहे मी येते. ताई तू सावकाश जा आणि मी तुला नंतर फोन करतो. हो आणि तूही चिडचिड करू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे. मी येते. वरुण मी आहे ना. सगळं काही व्यवस्थित होईल. टेन्शन घेऊ नको. अभ्यासात लक्ष दे. तू काळजी घे. हो निघून.
तुम्ही आमच्या शाळेसाठी इतका वेळ काढलात त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. प्लीज डोंट बी. इनफॅक्ट आय नो तुम्हाला असं वाटलं असेल की मी इथे आलो तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांशी बोललो तर ते माझ्याकडनं काहीतरी शिकते. ते झालंय की नाही मला माहिती नाही, पण मी या सगळ्या मुलांकडनं खूप काही शिकलोय आज. खरंच खूप गोड मुले आहेत. आज असं अचानकच खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. थँक्यू सर. तुम्हाला इकडे येऊन इतकं छान वाटलं हे ऐकूनच आनंद झाला. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. माझ्यामुळे कसं काय? कसं आहे ना, आम्हाला ही मुलं खूप शिकावी असं वाटतं. त्यांनी प्रगती करावी यासाठी आम्ही खूप धडपड करत असतो. पण नुसती कळकळीची भावना असून उपयोग नाही ना. त्यासाठी भक्कम आर्थिक पाठिंब्याची गरज असते, जो तुम्ही आम्हाला देता. यु नो मॅम, तुम्ही खूप हंबल आहात म्हणून हे सगळं बोलताय. आय नो कुठलीही गोष्ट ग्रो करण्याकरता फायनान्शियल सपोर्ट हा लागतोच. गरीब मुलांच्या शिक्षणाकरता जे काही करताय किती क्रेडिटेबल काम आहे. त्यामुळे कमाल आहे, मुलं पण आणि तुम्ही पण. एनिवे मी निघतो आता. आणखी जरा वेळ इथे थांबलो ना तर इथे ऍडमिशन घ्यायची इच्छा होईल माझी. थँक्यू सर. थँक्यू फॉर कमिंग. माय प्लेजर. आणि इथून पुढे काहीही लागेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. बाकी आपण टच मध्ये राहू. हो सर, नक्की. येस सर. बाय. सॉरी, मी आपल्या बोलणं ते गोष्ट विसरलो. एकच मिनिट आलो. एकच मिनिट. तो मुलगा जो कृष्ण बनला होता त्याचं नाव काय? मयूर. येस राईट, मयूर. त्याचं काम मला खरंच खूप आवडलंय. मयूर, काय झालं तुला? हा, बरा आहेस ना? पाणी हा दे. हे. मयूर, इथे कसं काय आलास तू? हा, कोणी बंद केलं तुला खोलीत? मुलांनो, तुमच्यापैकी कोणी त्याला खोलीत बंद केलं का? मयूर, आज ज्या नवीन टीचर आल्या होत्या ना त्या मयूरला घेऊन जात होत्या. मी पाहिलं त्यांना. नवीन टीचर अंजली. अंजली इतक्या लहान मुलाशी इतकी क्रूरपणे कशी काय वागू शकते? सर्व शांत बसा. सापडेल मयूर. अजून किती वेळ लागणार आहे? माझा मुलगा कुठे आहे मॅडम? त्या सई मॅडम कुठे गेल्यात? माझा मुलगा सांगत होता की सई टीचरच्या जागेवर नवीन टीचर आलेत. इतक्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही नवीन टीचरवर कशी सोपवता? प्लीज
प्लीज असं करू नका. असा टोकाचा निर्णय नका घेऊ प्लीज. प्लीज शांत व्हा. सई मॅडम मयूरला घेऊन नक्की येतील. पुढे कॉपरेट करा. काय कॉपरेट करणार? किती कॉपरेट करणार मी तुम्हाला? कधीच तुम्ही हेच सांगताय मला मॅडम. मयूर 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 ए मयूर मला उठणार रे. मयूर काय झालं तुला? मयूर ए मयूर उठ ना राजा. मयूर मयूर प्लीज बाळा डोळे उघड. काय झालंय तुला? मयूरची अशी अवस्था सई टीचरमुळेच झाली. हो बरोबर आहे. सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी सई टीचरवर होती, पण त्याच लेट आल्या. सई टीचर आज शाळेत वेळेवर पोहोचले असता तर हे सगळं झालंच नसतं. मयूर माझा मुलगा डोळे उघडत नाहीये. त्याला जर काही झालं ना तर तुमच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करेन मी. शाळेविरुद्ध तक्रार तर करायचीच आहे, पण यापुढे या शाळेत परत आपल्या मुलांना पाठवायचं नाहीये. हो असं टोकाची भूमिका नका घेऊ तुम्ही. हे बघा, तुम्ही माझ्यावर चिडले आहात आणि हे स्वाभाविक आहे. पण आता मयूरला शुद्ध येणं खूप महत्वाचं आहे ना. प्लीज आपण या सगळ्या टॉपिकवर नंतर बोलूयात का? प्लीज सध्या कॉपरेट करा प्लीज. आता बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नाहीये. सगळा दोष या सई मॅडमचाच आहे. मयूर बाळा प्लीज उठ. तू हात नको लावूस का माझ्या मुलाला? तुझ्यामुळे झालंय सगळं. सगळा दोष या सई मॅडमचाच आहे. हे बघा सई मॅडम तशा नाहीये. आतापर्यंत जेवढी कामं मी त्यांना सोपवली अत्यंत जबाबदारीने त्यांनी ती पार पाडली आहेत. आज त्यांचं महत्वाचं काम होतं म्हणून त्या वेळेवर पोहोचू नाही शकल्या. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. तुमच्या माफी मागण्याने माझ्या मुलाला आणि अजून जर का थोडा वेळ घालवलास ना तर ओमीचं लग्न तुझ्या आधी व्हायचं. काही पण काय. आणि सी माझ्या लग्नाची जबाबदारी तर तू घेतलीस ना, मग मला काय टेन्शन. नाही नाही, भैरवी बघेलच रे. पण तुला जर कोणी आवडली असेल किंवा तुझ्या मनात जर कोणी असेल तर तसं सांग, म्हणजे तिचं टेन्शन कमी होईल. काय देवांश काय रे? कोणी नाहीये ना? काही काय. सी आई, तू आता घेतलीस ना जबाबदारी, सो शोध मुलगी. आय एम रेडी. ओके, मी आलोच फ्रेश होऊन. आलोच. लग्नाचा विषय काढताच तुझा मुलगा लाजला.
तुम्ही खोटारडे आहात. मी आता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. मी तुमचं सही टीचरांना नाव सांगेन. अंजली अंजली काय घाबरवलंच ना तू मला. घाबरायला काय झालंय तुला? अगं तुला आलेलं बघितलं आणि लगेच आले मी. काय झालं? भेटला का माझा श्रीमंत जावई? काय म्हणाला? काय बोलणं झालं? अरे तुझा ना आवाज एकदम लाऊडस्पीकर सारखा मोठा आहे. जरा ना हळू बोलत जा ना तू घरात. अगं मग तू पण सांग की लवकर. मला कधी एकदा काय काय ऐकते असं झालंय. आणि तो देवांशच्या, अगं बाई ओळखलं ना त्या देवांशच्या आगीरदारने तुला? सांगते सांगते सांगते. आणि त्या देवांशने मला न ओळखायला काय झालंय ना, तो तर मला असं म्हणाला की तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. अगं बाई काय म्हणतेस? असं म्हणाला तो? हो अगं तो कार्यक्रम पण इतका मस्त झाला माहितीये. आणि माझ्या स्पीचला सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या. तुझा जावई खूप इम्प्रेस झालाय माझ्यावर. बाई कानावर विश्वासच बघ. खरं सांगतेस ना तू? हो म्हणजे मॉम तुझ्या मुलीवर विश्वास नाहीये काय मॉम? अगं आई ग बाई काय तसं नाही ग. पण काय आहे, इतक्या वर्षांपासून जे स्वप्न पाहतेय ते प्रत्यक्षात यायची वेळ झाली आहे ना. अगं मला तर हल्ली रोज स्वप्न पडतात. तू जसं छान असं मोठ्या श्रीमंत घरात लग्न झालंय, असं मोठा छान असा टुमदार बंगला आहे. आणि तू अशा छान 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 अशा मस्त सिल्क छान मस्तपैकी सिल्कच्या जुळजुळीत साड्या आणि दागिने असे 1 2 3 4 असे 4 पदरी मस्तपैकी दागिने. आणि असे मस्त छान अशी रुबाबात माझी लेक अशी नोकरांना अशी ऑर्डर सोडणार आणि नोकर असे इतकी वर्ष पाहिलं ते स्वप्न खरं व्हायची वेळ आली आता. मला तर कधी एकदा सुद्धा देवांश जहागीरदार बरोबर बोहल्यावर चढतेस असं झालंय. आम्ही सगळे चर्चेला टाकतोय काय ग अंजली? काय झालं? तुला नाही झाली का लग्नाची घाई? लग्नाची ना हो मला पण घाई झालीच आहे मॉम. ती सई नाही ना तडफडली मध्येच? ते म्हणजे तुझं सगळं चांगलं चाललं असताना आली असेल मध्येच खोडा घालायला. थँक गॉड ती आली, नाहीतर माझ्यावर सगळं शेकलं असतं. ए बाई काय विचारलं मी? ती सई आली होती का तिकडे शाळेत? छे. आणि तुला माहितीये ना मॉम माझे प्लॅन्स फुल प्रूफ असतात. चांगलं अडकवून ठेवलं होतं मी तिला. बाई बाई शाबास. नाही नाही हे मात्र तू छानच डोकं लढलंस. बरोबर त्या सईला बाजूला काढलंस आणि आपल्याला हवं ते मिळवलंस. छान. ए अंजली अगं बाई काय झालं? कुठे रमतीयेस? बाई 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 1-2 भेटीतच जावई बापूंच्या आठवणीत रमायला लागलीस की काय? मॉम तू प्लीज आता बाहेर जातेस का? मॉम अगं मी ना खूप थकली आहे. त्या सईच्या शाळेतली मुलं ना इतके आगाऊ आहेत ना, त्यांच्या मागे मी दिवसभर पळाली आहे खूप. मॉम प्लीज अगं पण ऐक ना, मी काय म्हणते? मला आराम करू दे ना मग. बरोबर आहे